तयारी केली आहे. घरात इतकी माणसं असतील तर त्यांनी राहावं, पण भोलांदळ सोडून माणसांनी दारोदार फिरत राहावं हे मला आवडत. फार मोठं देऊळ आहे, 50,000 माणसांच्या देवळाच्या गाभाऱ्यात बसतात. पण आज त्या देवळाची स्थिती आहे की फक्त 2-4 पुजारी तिथे असतात आणि दर्शन घेणारे 2-4 म्हातारे कोतारे तिथे जातात. बाकी सारं शून्य पडलेलं देऊळ आहे. त्याचा उपयोग एका कोणत्याच व्यायामशाळा करण्यात करावा, दुसऱ्या कोपऱ्यात लायब्ररी काढावी, तिसऱ्या कोपऱ्यात एखादा दवाखाना काढावा. आणि या संस्थेने जसं काम सुंदर सुरू केलं आहे, अनेक लोकांच्या सेवेचं काम सुरू केलेलं मी बघतो. त्यांनी आपला सारा हॉल परोपकारासाठी जी जी साधनं लागतील, शिप्याचं काम शिकवण्यापासून तो निरनिराळ्या कामाची साधनं त्यांच्या हॉलमध्ये पाहिली. मला मोठा आनंद वाटला. मी अशा विचाराचा माणूस आहे की मनुष्य हा खरोखरच सेवा करणाराच प्राणी आहे. त्याला जितकं परस्पराची तोंडाने बोलून, हाताने करून, धनाने, मनाने, तनाने आपल्या परस्परांची, देशाची, धर्माची सेवा करता येईल एवढी त्यांनी करावी. सेवा हाच मोठा मंत्र देवाच्या भक्तीचा आहे. आम्ही नाकापासून शेतीपर्यंत चंदन लावू, पण फक्त आमचं काम दुधात पाणी टाकून विकण्यात असेल तर असा आंधळा देव आम्हाला मोक्ष आणि मुक्ती देऊ शकणार नाही. तो म्हणेल, मित्रा, अरे तुझ्या सर्वाला फसवतो हे ठीक आहे, पण माझ्याही येऊन फसवण्याचा धंदा करतो. व्यवहारात तर तो दूध पाण्यात दूध टाकून विकतो, परंतु पंढरीला आल्यानंतर मलाही अशा तऱ्हेचा काळा बाजार करायला लावतो की मी 12 महिन्यात एकदा आलो आहे, हे 12 महिन्याचं पाप तुझ्या पदरात घे आणि पुढच्या वर्षाला मला पुन्हा करण्याचा हुकूम देऊन दे. अशी प्रवृत्ती माणसाच्या मनात नसावी. या सद्भावना जागवण्यासाठी आमच्या अनेक देवळातून कीर्तन, प्रवचन, भजन, अनेक निरनिराळ्या सार्वजनिक सेवेच्या ठिकाणी सेवा करण्याची स्थान निर्माण झाली पाहिजे. वास्तविक आमचं घर सुद्धा एक मोठं मंदिर आहे. आमच्या घरातली माणसं सुद्धा या प्रवृत्तीने जर वागतील तर त्यांचाही प्रचार फार कमी होईल असं नाही. परंतु ही स्थिती आता निर्माण करण्याला आपणच सर्व जबाबदार आहोत. आमच्या देशातला भारत सरकार म्हणतो आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्हाला त्याचं काही सुचूक नाही. तुमच्या धर्माचा सत्यानाश झाला तरी हरकत नाही आणि डोंगराला चढला तरी हरकत नाही असं म्हणणारं सरकार आमच्यात आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्यावर ही एक मोठी जबाबदारी आहे की आम्ही ज्या धर्माची, संस्कृतीची असू त्या पद्धतीचं आम्ही काम करावं. धर्माला आवश्यक कशा, संस्कृतीला आवश्यक कशा, देशाला आवश्यक कशा साधनांची अत्यंत मोठी कृती करावी. आपल्याला माहिती असेल की सध्या नोटबंदी बद्दल जिकडे तिकडे प्रचार फार मोठा जोरात सुरू आहे. मी या प्रचाराला सुरुवात होण्यापासूनच, त्याच्या पूर्वीपासूनच त्याच्याशी सहमत आहे की हा देश जर कृषी प्रधान देश असेल तर त्या देशात भूवंश हा ठेवला असेल तर तो कृषी प्रधान राहू शकतो. धार्मिकतेच्या नात्याने फक्त पाहावं याचा मी मोठा विरोधी आहे. मी एकदा नाशिकच्या मोठ्या मंदिरात गेलो, त्याला झाले असतील 30 वर्ष. त्या देवळामध्ये एक गाय ठेवलेली होती आणि फार मोठ्या देवळात ती गाय बांधलेली होती आणि ती इतकी रोग झाली होती की आता 2-3 दिवसानंतर ती स्वर्गाला जाणार की काय अशी ती गाय होती. मी आल्याबरोबर पुजाऱ्याला विचारलं, बाबा ही गाय कधीपासून बांधली आहे? तो महाराज, ही गाय जवळजवळ, या गाईला आमच्या इथं 2-3 वर्ष आहे. असं का बांधली आहे इथे देवळा? तर तो म्हणतो आमच्या धर्माप्रमाणे या गायीची पूजा करण्याचं काम सुरू आहे. तिच्या पुष्ट्याला कुंकू लावलं जातं, तिच्या शिंगाला कुंकू लावलं जातं. अरे म्हटलं कुंकू लावलं जातं पण चारा कितीला टाकला जातो? तर तो म्हणतो ते काही मला माहिती नाही, लोक टाकतात तो टाकतात.
जे चारा लोक टाकतात तो टाकतात, हा फक्त कुंकू लावत बसतो चपटाला शिंगाला त्याच्या. त्याला म्हणालो, मित्रा, असं अधोर शास्त्र तुम्ही लोकांना सांगितल्यामुळे सारा धिंगाणा करून टाकला. अरे गायीची पूजा हिरवं गवत टाकण्यामध्ये होतात, शिंगाला कुंकू लावलेलं नाही. आणि म्हणून धर्माची सेवा धर्माच्या व्यवस्थित पद्धतीने केली जाऊ शकते. एखाद्या वीर माणसाला रणांगणाच्या मैदानामध्ये आता तू पहिल्यांदा पूजन करून पुढं करत, तर त्यांनी बाणाचं पूजन उत्तम तीर सोडण्यामध्ये केलं पाहिजे. तिथे जर तो महादेवाची पिंडी घेऊन बसला तर सारं सैन्य त्याच्या मोठ्यावर आल्याशिवाय राहणार. वीर माणसाची पूजा लग्नात असते मित्र हो. साधूंची पूजा ध्यान करण्यात असते, शेतकऱ्यांची पूजा उत्पन्न काढण्यात असते. कुंभारांनी, सांभारांनी, उद्याने आपापलं काम करण्यासाठी देशाची आणि देवाची पूजा आहे. देवाने मान्य केली आहे. हे जर मान्य केली नसतील तर सावता महाराजाच्या वावरात जाऊन देव त्या सावताशी भेटू शकला नसता. गोऱ्या कुंभाराच्या घरात जाऊन मडके धरू लागला नसता. जेनाबाईंच्या जवळ जाऊन धरू लागला नसता. आणि रोहिदास सांभाराच्या बरोबर काम धरू लागला नसता. ही गोष्ट देवाने मान्य केली आहे की तुम्ही जर इमानदारीनं आपलं काम करा तर तुमची भक्ती सिद्ध होईल. आणि तुम्ही काम न करताना रोज कीर्तन ऐकले तुवाच्या पाठीवर डोकं घालायला लागून तरी देवाची प्रसन्नता तेवढी होणार. म्हणून ही एक मोठी जबाबदारी मानवावर आहे. मानवांच्या धर्माचा एकच विचार की माणसाने माणसाची माणुसकीनं वागण्यासाठी आम्हाला उत्तम तरीचा मंत्र द्यावा म्हणून आम्ही देवळात जातो, प्रार्थना करतो, ऐकतो, तीर्थात जातो, कीर्तन ऐकतो. पण हे सर्व ऐकून आमच्या घरी ते दिनचर्या चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. मला वाटतं सदाचाराची ही प्रवृत्ती घराघरातून आपण लोकांनी निर्धार करून जर चालवली फार मोठा कायदा करण्याचा कोणत्याही कायद्याला जनतेच्या सहकार्याची फार गरज असते. काल कायद्याने सर्व गोष्टी होतात असं नाही. उद्या गोवंशीचा कायदा झाला आणि जर माणसाने म्हटलं की आमचं म्हशीच्या दुधाशिवाय खातच नाही आणि आमचा डोळा फुल लेदर काप लेदरचाच असेल आणि तो तर जिवंत गाय कापल्यावरच काप लेदर करून लेदर होऊ शकतं. अशा प्रवृत्तीमध्ये भाकरी गाई जर घराघरात फिरू लागल्या, माणसाची रुच्या म्हशीच्या दुधाची वाढू लागली तर या कायदा करण्यामध्ये काही तथ्य राहणार नाही. तो कायदा होणं इतकं जरुरी, इतकंच लोकांनी त्या स्वतःच्या माझ्या घरातून काय त्याची खबरदारी त्याला घेतली पाहिजे, लागली पाहिजे. नाहीतर नशाबंदीचा कायदा